हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 17 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कुमुदिनी आजी एवढी चिडली की तिने विजया आणि हर्षवर्धनला जाब विचारला, तुम्ही मला सांगा की माझा आणि शौर्याचा काही संबंध नाही आहे, तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे. तुम्ही जर असं मला सांगितलं तर त्या क्षणी मी हे घर सोडून निघून जाईल. मला या घरात थांबायचं नाहीये. हे ऐकून हर्षवर्धन आणि विजयाची बोलतीच बंद झाली. म्हणजे आता आजीने आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय की मी शौर्य आणि ऊर्जाचं लग्न लावून देणारच, आणि जर तुमची इच्छा नसेल तर मी हे घर सोडून जाईल. मग आता शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होणार का? हर्षवर्धन काय प्लॅन बनवणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग नेमकं घडले तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा तिच्या घरी बसून मस्त पोटभर नाश्ता करते आणि पूर्वाला हाक मारते, आई नाश्ता झालाय, एक ग्लास पाणी आण. पूर्वा तिच्यासाठी पाणी आणते आणि ऊर्जाने पोट भरून नाश्ता केलाय. जेवढं प्लेटमध्ये दिलं तेवढं सगळं खाल्लंय. हे पाहून पूर्वाला खूप आनंद होतो आणि पूर्वा ऊर्जाला म्हणते, असं पोट भरून खाल्लं ना की किती छान वाटतं. जेव्हापासून शौर्य कोमातून बाहेर आलाय, त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे, तेव्हापासून तू खूप रिलॅक्स झाली आहे ना. शौर्याचं नाव ऐकून ऊर्जा अनकम्फर्टेबल होते, काहीच बोलत नाही. पूर्वाला हे समजतं. पूर्वा म्हणते, नको काळजी करूस, मी शौर्याचा विषय नाही काढणार आहे. आणि ऊर्जा ही हात धुण्यासाठी जाऊ लागते. तेवढ्यात पूर्वा तिला थांबवते आणि म्हणते, ऊर्जा मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. खूप दिवसांपासून माझ्या मनात आहे पण राहून जाते. ऊर्जा म्हणते, बोल नाही. तर पूर्वा तिला विचारते, ज्या दिवशी आपल्या घरी तुला पाहण्यासाठी ती जाधव मंडळी आली होती आणि त्याच दिवशी तू शौर्यला घरी बोलावून घेतलंस आणि त्याला 27,800 रुपये परत केले. हे 27,800 रुपये तू कोठून आणले होते? ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जाला वाटतं की आईला हे लक्षात राहिलं नसेल, पण पूर्वाच्या हे लक्षात राहिलेलं असतं. आणि पूर्वा तिला विचारते, ऊर्जा सांग ना, एवढे पैसे तुझ्याकडून कोठून आले? मी तर तुला त्याच दिवशी विचारणार होते, पण त्या दिवशी तुझी मनस्थिती ठीक नव्हती आणि मग नंतर वेळच नाही मिळाला. एवढे पैसे तू कोठून आणले? ऊर्जा सांगते, आई जाऊ दे ना, मी ते पैसे परत करेल. पूर्वा म्हणते, अगं ऊर्जा, 27,800 रुपये ही काही थोडी थोडकी रक्कम नाही आहे. तू एवढे पैसे कोठून आणले? ऊर्जा सांगते, आई मी ते खत्री वकिलांकडून उसने घेतले आहेत. हे ऐकून पूर्वाला जबर धक्काच बसतो. पूर्वा विचारते, हे काय बोलतेस तू? इतके पैसे तू उधार घेतलेत, मग हे पैसे तू परत कसे करशील? तर ऊर्जा सांगते, आई तू नको टेन्शन घेऊ, मी सगळा विचार करून ठेवलाय. मी त्यांना सांगितलंय, ते मला जे काम सांगतील ते काम करायला मी तयार आहे. त्याचबरोबर त्यांची ॲफिडेव्हिट्स असो, ही सगळी कामं मी करेल. दुसऱ्या वकिलांकडून जे काम मिळेल ते पैसेसुद्धा मी त्यांना परत करेल. तू काळजी करू नकोस, मी त्यांची सगळी रक्कम, त्यांचे सगळे उधार घेतलेले पैसे परत करेल. कारण त्यावेळेस मला खत्री सरांकडून घेतलेले उधार पैसे मान्य होते, पण शौर्याचं कर्ज माझ्या डोक्यावर नको होतं, म्हणून मी ते पैसे घेतले. पण पूर्वाला मात्र टेन्शन आलेलं असतं. ऊर्जा, तू खूप मोठं कर्ज डोक्यावर घेतलंय, एवढे पैसे तू कसे भरशील? पण ऊर्जाला मात्र पूर्ण विश्वास असतो, मी ते कर्ज नक्की भरून टाकेल. आणि इकडे हर्षवर्धन आजीला ठणकावून सांगतो, आईसाहेब, शौर्य माझा मुलगा आहे आणि मी त्याचं लग्न ऊर्जा शिंदेशी होऊ देणार नाही. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. दिव्या खूप खुश होते. आजी चिडून म्हणते, अरे तुम्हाला कळत का नाहीये? हर्षवर्धन, तू स्वतःच्या युगोसाठी तुझ्या लेकराचं नुकसान करतोय. तुमच्या सगळ्यांना झालंय तरी काय? तुम्हाला शौर्याचं सुख का कळत नाहीये? तुम्ही शौर्याच्या सुखावर घाला घालताय, शौर्याला दुःखी करताय, हे तुम्हाला का कळत नाहीये? इकडे तू हट्टाला पेटलाय आणि तिकडे पूर्वा हट्टाला पेटलीये. पूर्वाचं नाव ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. हर्षवर्धन विचारतो, पूर्वा म्हणजे ऊर्जाची आई? दिव्या पुढे येते आणि म्हणते, आईसाहेब, तुम्ही माझ्या आईला भेटायला चाळीत गेला होता? तर आजी चिडून म्हणते, आता ती चाळीत राहते, मग तिला भेटायला चाळीतच जाईल ना, दुसरीकडे कोठे जाईल? आणि विजया विचारते, पण तुम्ही त्यांच्या घरी का गेला होता? कुमुदिनी सांगते, शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. विजय आणि हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. घरात कोणाचाच विश्वास बसत नाही की कुमुदिनी चक्क शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी ऊर्जाच्या घरी सुद्धा गेली होती. दिव्या विचारते, लग्नाची बोलणी करायला? पण का?
तेव्हा आजी सांगते, तुम्ही 7 दिवसात शौर्याचं लग्न करायचं ठरवलं. तो खूप जास्त अस्वस्थ झाला होता. मग माझ्याकडे कोणता पर्यायच नव्हता. मी त्यांच्या घरी गेले, लग्नाची बोलणी केली आणि शगुनसुद्धा घेऊन गेले होते. हर्षवर्धन खूप चिडतो आणि विचारतो, लग्नाच्या बोलणीपर्यंत हे प्रकरण गेलंय. हे सगळं किती दिवसांपासून सुरू आहे? आजी सांगते, ते मला नाही माहीत की त्यांची मैत्री कशी सुरू झाली, पण कदाचित पद्मा प्रकरणापासून हे सगळं सुरू झालं असावं असं मला वाटतं. घरातील सगळ्यांना धक्का बसतो. विजया विचारते, तुम्ही हे सगळं का करताय? पद्मा प्रकरणापासून म्हणजे किती दिवसांपासून सुरू आहे आणि मला माहिती आहे हे सगळं तुमचं थोतांड आहे. तुम्हीच शौर्याच्या डोक्यात हे खूळ भरलंय. तुम्ही शौर्य आणि ऊर्जाचं लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न करत होता आणि मी हे होऊ देणार नाहीये. काही झालं तरी माझ्या शौर्याचं लग्न हे अर्पिताशीच होणार. मी शौर्याची आई आहे आणि मी ठरवणार त्याने कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी लग्न करायचं नाही. तेवढ्यात हर्षवर्धन जोरात ओरडतो, बस झालं, आता या विषयावर एक शब्दही बोलायचा नाहीये. आता शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होऊ शकत नाही. तर आजीसुद्धा ठणकावून सांगते, शौर्य आणि ऊर्जाचंच लग्न होणार आणि यात कोणतंच दुमत नाहीये. या दोघांमध्ये चांगली जुगलबंदी सुरू असते. एकीकडे हर्षवर्धन हा आजीला ठणकावून सांगतो, या जगात काही घडलं तरी सुद्धा शौर्य हा माझा मुलगा आहे आणि मी ठरवतोय की त्याचं लग्न ऊर्जा शिंदेशी होणार नाही. आणि त्याच वेळेस अर्पिता तेथे येते आणि तिने हर्षवर्धनचं हे वाक्य ऐकलेलं असतं. अर्पिताला जबर धक्काच बसतो, पण अर्पिता आली आहे हे कोणालाच दिसत नाही. आणि मग आजीसुद्धा हर्षवर्धनला ठणकावून सांगते, हर्षवर्धन, मी सुद्धा तुला शेवटचं सांगतेय, शौर्याचं ऊर्जावर प्रेम आहे. ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात आणि शौर्याचं लग्न ऊर्जाशीच होणार. हर्षवर्धन आणि आईसाहेब दोघे एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात आणि हे सगळं ऐकून अर्पिताला जबर धक्काच बसतो. अर्पिताच्या हातामध्ये बुके असतो आणि हा बुके खाली पडतो. सगळेजण अर्पिताच्या दिशेने पाहतात आणि अर्पिताने हे ऐकलंय त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. आणि इकडे ऊर्जा ही तिची कामं करत असते. पूर्वा तिला विचारते, पण ऊर्जा बाळा, मला हे अवघड वाटतंय. 50-100 रुपये करून तू इतकं मोठं कर्ज कसं काय फेडणार? तर ऊर्जा सांगते, आई तू काळजी करू नकोस. मी खत्री सरांशी बोलली आहे. त्यांचा एक असिस्टंट आहे, त्याच्याशी सुद्धा बोलली आहे. खत्री सरांकडे खूप सारी कामं असतात. त्यांचे अनेक क्लायंट आहे. गावातील क्लायंट आहे ज्यांचे जमिनीचे व्यवहार, प्लॉटचे व्यवहार, घरांचे व्यवहार असतात. त्यांच्याकडे छोटी मोठी ॲफिडेविटसुद्धा असतात. मला खूप सारं काम मिळेल आणि मी लवकरात लवकर त्यांचं कर्ज फेडणार. पूर्वा विचारते, पण ऊर्जा, तुला इतकी कामाचा एवढा लोड जमणार आहे का? एवढी कामं तुला करायला जमतील का? ऊर्जा म्हणते, हो आई, कामाचा कितीही भार असला ना तरी कर्जाच्या भारापेक्षा तो हलका असतो आणि मी कामाचा भार वाहील आणि हे कर्जाचा भार पूर्णपणे स्वतःच्या डोक्यावरून कमी करेल. हे ऐकून पूर्वाला खूप आनंद होतो आणि पूर्वा म्हणते, मनुबाळा, खरंच किती समजूतदार, समंजस आणि मेहनती आहेस तू. आणि खरंच तू वाईटातून सुद्धा चांगलं शोधून आणतेस. चांगल्या माणसांचं असंच असतं, आज आपल्यावर काही वाईट घडलं ना, पण त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं होतं. पूर्वा ऊर्जाचं खूप कौतुक करते आणि ऊर्जाला सांगते, आता मला बचत गटाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. तू घरीच थांब. कुठे बाहेर जायचं असेल तर पोटभर खाऊन घे, मग बाहेर जा. उन्हाचे दिवस आहे, नाहीतर त्रास होईल. असं म्हणून पूर्वा घराबाहेर निघून जाते. पण ऊर्जाला मात्र वाईट वाटतं. पूर्वाने तिला आत्ताच सांगितलेलं असतं की वाईटातून सुद्धा चांगलं घडतं. आणि ऊर्जा विचार करते, आई, वाईटातून चांगलं घडत असतं मग माझ्या बाबांचा मृत्यू का झाला? त्यातून काय चांगलं घडलं? आणि आता शौर्यबरोबर जे काही घडलंय त्यातून तरी काय चांगलं घडणार आहे? सगळं वाईट तर आहे असा विचार करून ऊर्जा खूप दुःखी होते. तिला ही संकल्पनाच पटत नाही की वाईट घडतं तर त्यातून काहीतरी चांगलं सुद्धा घडतं. इकडे हर्षवर्धनच्या घरी सगळे अर्पिताजवळ येतात. अर्पिताच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागतात. ती रडत असते. सगळ्यांना समजतं की अर्पिताने आपलं बोलणं ऐकलंय आणि अर्पिताला समजलंय की ऊर्जा आणि शौर्याचं एकमेकांवर प्रेम आहे. तरीसुद्धा हे चेक करण्यासाठी सगळेजण तिच्याशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. सगळे घाबरलेले असतात की आता पुढे काय होईल. दिव्या मात्र चांगलीच खुश होते. अरे वाह, फक्त याचीच कमी होती आणि ते सुद्धा घडलं. आता खरी मजा येईल असा विचार दिव्या करते. आणि विजया ही अर्पिताला म्हणते, अर्पिता, तू शौर्याला भेटायला आलीस ना, पण आता नाही भेटता येणार कारण त्याने औषधं घेतली आहे ना आणि तो झोपी गेला आहे. चल तू ये ना. पण अर्पिता म्हणते, नाही नको काकू, मी जाते घरी.
अर्पिता रडत असते. अर्पिताला सगळं समजलंय हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. पण विजया तिला म्हणते, असं काय बोलतेस, ये ना आतमध्ये, कॉफी पी आणि मग जा. पण अर्पिता त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. हर्षवर्धनला समजतं की अर्पिताने सगळं ऐकलंय. आजीसुद्धा तिच्याकडे दुःखी होऊन पाहत असते की या बिचारीची काहीच चूक नाहीये, पण तिला हे सगळं सहन करावं लागतंय. विजया म्हणते, अर्पिता तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तर अर्पिता म्हणते, नाही काकू, उलट माझा गैरसमज दूर झालाय. हर्षवर्धन खूप टेन्शनमध्ये येतो. विजया म्हणते, अर्पिता तू ऐकून घे ना, मी तुला सगळं समजावून सांगते, सगळं एक्सप्लेन करते. अर्पिता म्हणते, नाही काकू, आता काही सांगण्यासारखं बोलण्यासारखं नाहीये. असं म्हणून अर्पिता जाऊ लागते. तेवढ्यात हर्षवर्धन तिला थांबवतो आणि म्हणतो, अर्पिता ऐक, मी तुला सगळं एक्सप्लेन करतो, सगळं समजावून सांगतो. अर्पिता म्हणते, नाही अंकल, आता मला कोणाशीच बोलायचं नाहीये. आता मी डायरेक्ट शौर्यशी बोलणार, पण आत्ता नाही, योग्य वेळ येईल तेव्हा. असं म्हणून अर्पिता तेथून निघून जाते. अर्पिताला सगळं सत्य समजल्यामुळे विजया खूप चिडते आणि आजीला जाब विचारते, आईसाहेब झालं का तुमच्या मनासारखं? तुम्हाला हेच हवं होतं ना, अर्पिता आणि शौर्यचं लग्न मोडावं आणि मग तुम्ही ऊर्जा आणि शौर्यचं लग्न लावून द्याल. आजी सगळं गुपचूप ऐकून घेत असते. विजया म्हणते, तुम्ही हे सगळं का करताय? मला हे बिलकुल आवडत नाहीये. तुमचं हे वागणं मला बिलकुल पटलेलं नाहीये आणि या घरात आम्हाला कोणाला बोलायचा अधिकारच नाहीये का? हे घर काय फक्त तुमचं आणि तुमच्या मुलाचं आहे का? तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही मान्य करायचा. तुमचा मुलगा जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करायचा. आणि आमचं काय, मी सुद्धा शौर्याची आई आहे आणि शौर्यबद्दलचे निर्णय मी घेणार. मी ठरवणार की तो कोणाशी लग्न करणार आणि कोणाशी लग्न करणार नाही. आजी खूप चिडते आणि विजयावर ओढून म्हणते, विजया बस झालं. तुम्ही शौर्याचे आईवडील आहात हे मला मान्य आहे, पण शौर्य माझा सुद्धा कुणीतरी लागतो. जेवढा तो तुमचा आहे तेवढा तो माझा आहे. त्यामुळे शौर्यबद्दल निर्णय मी सुद्धा घेऊ शकते. आणि जर तुम्हाला हे मान्य नसेल तर माझ्या तोंडावर सांगा की शौर्य आणि माझा काही संबंध नाहीये. आणि हे सुद्धा सांगा की तुमचा आणि माझा सुद्धा काही संबंध नाहीये. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाईल. घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो आणि हर्षवर्धनकडे आजी पाहते. विजया त्याच्याकडे पाहते की हर्षवर्धनने म्हणावं, हो तुमचा आणि शौर्याचा काही संबंध नाहीये. पण हर्षवर्धन काहीच बोलत नाही आणि तोंड वळवून घेतो. आणि आजीला तिचं उत्तर मिळालेलं असतं. त्यामुळे आजी तेथून निघून जाते. विजया खूप चिडते आणि हर्षवर्धनला जा विचारते, तुम्ही का काही बोलला नाही? हर्षवर्धन चिडून म्हणतो, मग काय बोलायचं होतं? मी म्हणायला हवं होतं का की तुमचा आणि शौर्याचा काही संबंध नाहीये? विजया म्हणते, तसं नाही, पण तुम्ही का स्टँड घेतला नाही? तुम्ही का गप्प बसला? त्या ठणकावून सांगताय की मी ऊर्जा आणि शौर्याचं लग्न लावून देणार, पण तुम्ही काहीच बोलला नाही. हर्षवर्धन म्हणतो, कारण ही योग्य वेळ नव्हती बोलण्याची. विजया म्हणते, अहो त्या शौर्य आणि ऊर्जाचं उद्या लग्न लावून आणतील आणि मग आपण काय करणार आहे? हर्षवर्धन म्हणतो, विजया आता मला माझ्या मुलाची तब्येत सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. मला दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे मला आता या विषयावर बोलायचं नाही आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मी ठणकावून सांगतोय, आत्ता आपल्याला जे काही कळलंय ते दुसऱ्या कोणालाही कळायला नको. आत्ताच्या आत्ता शौर्यासमोर जाऊन कुणीही काही बोलायचं नाही. जोपर्यंत शौर्य पूर्ण बरा होत नाही कुणीच त्याला काही सांगायचं नाही. पण दिव्या मात्र काहीतरी वेगळाच विचार करत असते. हर्षवर्धन हे पाहतो आणि दिव्याला विचारतो, तुला माझी सूचना कळली आहे का? दिव्या म्हणते, हो बाबा, मी कोणाला नाही सांगणार. आणि हर्षवर्धन विजयाला म्हणतो, अर्पिता अजून घरी पोहोचली नसेल, तिला फोन कर आणि तिला सांग की आता तुझ्या बाबांना याबद्दल काहीच सांगू नको. विजया म्हणते, पण मी तिला काय सांगणार? हर्षवर्धन म्हणतो, तो माझा लुकआउट नाहीये. तू तिला कसं कन्व्हिन्स करशील हे तू ठरवायचं. मी तुला काही सांगू शकत नाही. पण आत्ता त्या शिर्केला काही समजायला नको. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. विजयाला कळतच नाही की आता आपण अर्पिताला काय सांगायचं, तिला कसं कन्व्हिन्स करायचं. थोड्या वेळानंतर हर्षवर्धन त्याच्या रूममध्ये असतो आणि झालेल्या सगळ्या प्रकरणाचा तो विचार करत असतो. हर्षवर्धनला आठवतं की आईसाहेबांनी काय सांगितलं, शौर्य आणि ऊर्जा एकमेकांवर प्रेम करतात. त्या मला ही गोष्ट कशी नाही समजली? मी इतका मोठा वकील आहे तरीसुद्धा ही गोष्ट माझ्या नजरेआड कशी गेली? शौर्य आणि ऊर्जाचं एकमेकांवर प्रेम आहे हे मी कसं इग्नोर केलं? हाच प्रश्न हर्षवर्धनला पडतो. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं, नाही, हे मला पूर्णपणे कळलं नाही असं नाहीये. मला संशय आला होता.
शौर्य हा आपल्याशी खोटं बोलतोय हे मला समजलं होतं. हर्षवर्धनला आठवतं की त्याने शौर्यला जाब विचारला होता की तू सिटी हॉस्पिटलमध्ये काय करत होता. तेव्हा शौर्य खोटं बोलला होता, मी तेथे नव्हतोच, हे हर्षवर्धनला आठवतं. त्यानंतर ऊर्जाच्या घरातील सामान बाहेर फेकलं गेलं होतं. त्या दिवशी सुद्धा शौर्य हा कपडे खराब करून आला होता. तेव्हा मी त्याला प्रश्न विचारला होता हे त्याला आठवतं. होळीच्या दिवशी शौर्य होळी खेळून आला होता आयुष्यात पहिल्यांदा, हे हर्षवर्धनला आठवतं. म्हणजे तो ऊर्जाला पुन्हा पुन्हा भेटत होता. तो ऊर्जाच्या चाळीत तिला भेटायला जायचा हे हर्षवर्धनला समजतं. हर्षवर्धनला आठवतं की ऊर्जाच्या अकाउंटमध्ये 5 लाख टाकल्यानंतर शौर्यने कसा मला जाब विचारला होता, तो माझ्याशी कसा भांडला होता, हे सगळं हर्षवर्धनला आठवतं. आणि हर्षवर्धन म्हणतो, आज एक बाप म्हणून मी हरलोय, पण एक वकील म्हणून एवढी मोठी गोष्ट माझ्या नजरेआड कशी गेली. आणि शौर्य हा माझा मुलगा आहे म्हणून तो वाचलाय, नाहीतर एवढा मोठा विश्वासघात केल्यानंतर मी कोणत्याही व्यक्तीला माझ्या आयुष्यात थारा देणार नाही. पण या सगळ्या शौर्याची चूक नसेल, मला माहिती आहे त्या ऊर्जा शिंदेचाच हा कट असणार. तिनेच जाणून बुजून शौर्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. कारण तिला माहिती आहे कोर्टात तर ती माझ्या विरुद्ध उभी नाही राहू शकत, नाही जिंकू शकत. म्हणूनच तिने हे सगळं जाणून बुजून केलंय. माझ्या मुलालाच माझ्या विरुद्ध उभा करण्याचा डाव रचलाय. पण हे सगळं कसं झालं? शौर्याला गोळी लागणं, ऊर्जावर हल्ला होणं, हा सुद्धा त्या ऊर्जाचाच प्लॅन होता का? ऊर्जाने हे जाणून बुजून केलं असेल का? स्वतःवरच हल्ला घडवला आणि मग शौर्य हा मध्ये आला, त्याला गोळी लागली. म्हणजे ऊर्जाचं शौर्यावर किती प्रेम आहे हे दाखवून देण्यासाठी ऊर्जानेच हा डाव रचला असेल का? मला रागराग करून, चिडचिड करून, आरडाओरडा करून नाही चालणार. मला शांतपणे या सगळ्या प्रकरणाचा विचार करावा लागेल. हे साधं सोपं प्रेम प्रकरण आहे की एखादा मोठा कट आहे, ऊर्जा शिंदेने रचलेला डाव आहे, हे शोधून काढावं लागेल. ऊर्जा शिंदे, तू माझ्या एक पाऊल पुढे गेली असली ना, पण तरी तू मला कधीच हरू शकत नाही, कधीच नाही. आता मी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावणारच, असा विचार हर्षवर्धन करत असतो. आणि इकडे ऊर्जा शौर्याला फोन लावण्याचा विचार करते. शौर्याला फोन करू का? नको, शौर्याने औषधं घेतली असतील, तो आराम करत असेल, असा विचार ऊर्जा करते. पण त्याच वेळेस तिला हे सुद्धा आठवतं की अर्पिता काय म्हणाली होती, शौर्य आणि तिचं लग्न जमलंय. आता माझा शौर्यावर कोणताही अधिकार नाहीये. शौर्याचं लग्न जमलंय, मी त्याला फोन करायला नको, असा विचार ऊर्जा करत असते. पण त्याच वेळेस कुमुदिनी तिला कॉल करते. आजीचा फोन पाहून ऊर्जा खूप खुश होते आणि फोन उचलते आणि विचारते, आजी कसा आहे शौर्य? तर आजी म्हणते, सांगते शौर्य कसा आहे, पण एका अटीवर. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो की आजी आता कोणती अट ठेवणार आहे? आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आणि ऊर्जा आणि शौर्याचं लग्न व्हायचं असेल तर एकच व्यक्ती त्यांचं लग्न लावून देऊ शकते, आणि ती म्हणजे आईसाहेब, कुमुदिनी आजी. नाहीतर हर्षवर्धन आणि विजयाविरुद्ध जाण्याची कोणाचीच हिंमत नाही आहे. एवढी हिंमत कुणीच दाखवू शकत नाही, हे मात्र खरं. आजच्या एपिसोडमध्ये आजीने हर्षवर्धन आणि विजयावर चांगलाच नेहलेपे देहला टाकला. ते तिला दमात घेत होते की शौर्य हा आमचा मुलगा आहे, आम्ही त्याचं लग्न लावून देऊ, तुमचं ऐकणार नाही. पण आजीने त्यांना चांगलंच कोंडीत पकडलं आणि म्हणाली, जर माझा शौर्याशी संबंध नसेल ना तर मी घर सोडून जाते. त्यामुळे सगळ्यांचीच बोलती बंद झाली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन हा विजयाला सांगणार, मला अशी शंका येते की हे साधं सोपं प्रेम प्रकरण नाही आहे, तर हा ऊर्जाचा डाव असू शकतो. ऊर्जाने आपल्या शौर्याला अडकवलंय प्रेमाच्या जाळ्यात, आणि विजयाला तर हे पटणारच. म्हणजे एवढ्या दिवस जे पूर्व आणि ऊर्जाला वाटायचं, ते आता हर्षवर्धन विजयाला वाटतंय की यांनीच प्लॅन करून एकमेकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय. पण इकडे आपले प्रेमवीर शौर्य आणि ऊर्जा चाय चोई खारीखुरीच्या स्टॉलवर भेटणार आणि दोघे खूप खुश होतील इतक्या दिवसानंतर एकत्र चाय आणि खारी खाऊन. म्हणजे एकीकडे एकमेकांचा रोमांस सुरू झालाय, पुन्हा एकदा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, आणि इकडे हर्षवर्धन, विजया, पूर्वा हे सगळे त्यांचं लग्न मोडायला, त्यांचं नातं तोडायला तयारच आहेत. म्हणजे ही मालिका आता दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. वचन दिले तुम्हाला,
या मालिकेतील तुमचं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? ऊर्जा की शौर्य की या दोघांची प्रेम कहाणी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. कारण बेल आयकॉनवर क्लिक केल्यावरच तुम्हाला या मालिकेचे नवीन नवीन एपिसोडचे नोटिफिकेशन मिळतील आणि कोणताच नवीन एपिसोड तुमच्याकडून मिस होणार नाही. खूप 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 धन्यवाद.